नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट. पुणे, सातारा, रायगडला रेड अलर्ट, तर नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी. पुण्याच्या खडकवासला धरणातून 23,122 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. मुठा नदीपात्रात पाणी साचायला सुरुवात. नदीकाठाच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये गोदावरीला दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गंगापूर धरण 85% भरलं. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. परभणीच्या जिंतूरमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला. धुळ्यातील विंचूर गावाजवळील संगमेश्वर मंदिर पाण्याखाली. मागील 2 दिवसांपासून विंचूर परिसरात मुसळधार पाऊस. पावसामुळे बोरी नदीला पूर. भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस. भुसाळमधील जिल्हा परिषद शाळेत पाणी साचलं. नंदुरबार जिल्ह्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. रोगामुळे केळी उत्पादक आर्थिक संकटात. शिवसेनेच्या युवा सेनेकडून सांताक्रूजमध्ये दहीहंडी सरावाचं आयोजन. राहुल कनाल यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन. आशिष शेलार आणि खासदार श्रीकांत शिंदे कार्यक्रमाला उपस्थित. आमदार प्रकाश सुर्वे आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सवाचं आयोजन. मुंबईतील मागाठाणे परिसरात दहीहंडी उत्सवाची तयारी सुरू. ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित जरांगेंच्या भेटीला. बदामराव पंडित बीडच्या गेवराईमधून विधानसभेसाठी इच्छुक. नाशिक जिल्ह्यातल्या मोरपिंपळगावच्या बोरीची वाडीमध्ये एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. महिला 5 दिवसांपासून बेपत्ता होती. धाराशिवच्या भूममध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. 5 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा मुलीचा आरोप. प्रकृती बिघडल्यानं मुलीवर उपचार सुरू. तापी नदी पात्रातून गुजरात राज्यात होणाऱ्या वाळू उपसाच्या विरोधात आमशा पाडवी आक्रमक. आमशा पाडवी यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. सोनं आणि चांदीच्या दरात वाढ. सोन्याचे दर 73,000 तर चांदीचे 87,000. दिवाळीत आणखी भाव वाढण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आगाराला महिन्याभरात 65 लाखाचा नफा. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिल्यानं बसमधील गर्दी वाढली. विजयकुमार गावित यांच्याकडून नंदुरबार शहरातील विकास कामांचा आढावा. शहरातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, भूमिगत गटारी, रस्ते, वीज यासारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी आढावा घेतला. नंदुरबारमध्ये महाडीबीटी पोर्टल चालत नसल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ. फवारणी यंत्र अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शिवारी महामार्गाची दुरवस्था. महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करा. शरद पवार गटाकडून रास्ता रोको आंदोलन. नंदुरबारमध्ये बदलापूर घटनेप्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. आरोपीला तातडीनं फाशीची शिक्षा द्या. ठाकरे गटाची मागणी. भिवंडीत मध्यवर्ती प्रशासकीय भवन उभारण्यासाठी 23 कोटींचा निधी मंजूर. आमदार महेश चौगुले यांच्या प्रयत्नांना यश. बदलापूरच्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात महाविकास आघाडी आक्रमक. टेंभुर्णीत काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त. जोरदार पावसानं जिल्हा परिषद शाळेला तलावाचं स्वरूप. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील धुसाळा शाळेतील प्रकार. नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना. मद्यधुंद कार चालकानं रस्त्यावर उभ्या असलेल्या 3 गाड्यांना उडवलं. कार चालक समाज कल्याणचे विभागचे अधीक्षक. जालन्याच्या गजकेसरी स्टील कंपनी भीषण स्फोट. तर घटनेत 22 कामगार जखमी. सुदैवानं जीवितहानी नाही. जालना शहरासह औद्योगिक वसाहतीत काही वेळ गोंधळ आरोप. हिंगोलीच्या गांधी चौकात महाविकास आघाडीची निदर्शनं. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ तोंडाला काळ्या फिती लावून निषेध. परभणीच्या गंगाखेडमध्ये महाविकास आघाडीकडून बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मूकमोर्चाचं आयोजन. विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी कडक उपाययोजना करण्याचीही मागणी. अमरावतीच्या इरविन चौकात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या महिला पदाधिकाऱ्याची निदर्शनं. लाल काळे झेंडे घेऊन बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवला. नवी मुंबईत महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनेविरोधात भाजपचं मूक आंदोलन. जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांच्या नेतृत्वात आंदोलन. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये विठ्ठल मूर्ती संरक्षण सोहळा पार पडला. ग्रामस्थांकडून मोठा उत्सव साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर. लखपती दिदी योजनेच्या कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार. बचत गटाच्या महिलांशी मोदी संवाद साधणार. मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलेलं नाही. निमंत्रण नसल्यानं मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया. विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसह मुंबईतल्या 20 जागांची मागणी, सूत्रांची माहिती. तर मुंबईत शिवसेना मोठा भाऊ असेल, पवार गटाचे जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्ट. नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा दावा. रवींद्र पवारांसाठी पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी, सूत्रांची माहिती. गुलाबी रंगावर बोलणार नाही, त्यांचा आकडा 10च्या पुढे जात नाही. रोहित पवारांची अजित पवार गटावर टीका. तर शिंदे गटाचे 25 ते 30च्या आसपास जागा येतील असा अंदाज व्यक्त. आदित्य ठाकरेंसह सर्व मतदारसंघाविरोधात उमेदवार देणार. मनसे विधानसभेला 200 ते 225च्या आसपास जागा लढणार. राज ठाकरेंची घोषणा. 27, 28 आणि 29 ऑगस्टला महाविकास आघाडीच्या बैठका, जागा वाटपावर चर्चा होणार. महाविकास आघाडीचं जागा वाटप लवकरच जाहीर केलं जाणार, सूत्रांची माहिती. आतापर्यंत 700 ते 800 उमेदवारी अर्ज दाखल. अनेकांच्या मुदतवाढीच्या विनंतीचा विचार करू. पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक तर मुंबईतून कमी अर्ज, मनोज जरांगेंची माहिती. नागपुरात देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख लढतीची शक्यता. अनिल देशमुखांना रिंगणात उतरवण्यासाठी पवार गट आग्रही. तर देशमुख नागपूर दक्षिण पश्चिम मधून लढण्यास तयार नसल्याची माहिती. शरद पवार गटाकडून मुंबईत 7 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा. घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्तीनगर, मलबार हिल या विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट निवडणूक लढण्यास इच्छुक.